हॅलो फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत कुरकुरीत आणि खमंग अशा साबुदाणा वड्याची रेसिपी। त्यासाठी इथे मी 2 कप साबुदाणा भिजवून घेतलेला आहे। हा साबुदाणा मी प्रथम पाण्यामध्ये भिजवून ठेवला होता 20 मिनिटासाठी। नंतर हा बाहेर काढून परत 20 मिनिट मी भिजू दिलेला आहे। त्यानंतर इथे मी आता या साबुदाण्यामध्ये मीठ ॲड केलेलं आहे व मिरचीची पेस्ट ॲड करून घ्यायची आहे व शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे। इथे मी अर्धा कप शेंगदाण्याचा कुटाचा वापर केलेला आहे। हे आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। इथे मी अर्धा चमचा साखरेचा वापर केलेला आहे। साखरेमुळे वड्याला आणखीनच छान चव येते। आता हे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर फायनली आपल्याला बॉइल्ड पोटॅटो यामध्ये ॲड करून घ्यायचे आहेत। इथे मी बारीक साबुदाण्याचा वापर केलेला आहे, कारण मोठ्या साबुदाण्याचा वापर सहसा आपण नेहमीच करतो, पण ह्या बारीक साबुदाण्याचा वापर करून मला हे असे वडे करून पाहायचे होते। हे वडेसुद्धा एकदम खुसखुशीत आणि छान होतात। इथे मी 2 पोटॅटो छान आता स्मॅश करून घेत आहे। हे व्यवस्थित आता स्मॅश करून मिक्स करून घ्यायचं आहे व आपल्याला कन्सिस्टन्सीनुसार आपल्याला पोटॅटो आणखी ॲड करायचे आहेत। आता इथे मी 2 कप साबुदाणा घेतला होता, त्यामध्ये आता हे 2 मीडियम साईजचे पोटॅटो ॲड करून घेत आहे। हे व्यवस्थित ॲड करून झाल्यानंतर आपल्याला वडा व्यवस्थित तयार करता येतो का हे पाहून त्यामध्ये लागतील तसे आणखी पोटॅटो ॲड करायचे आहेत। इथे आपले मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे। आता याचा वडा ट्राय करून पाहिल्यानंतर एवढा व्यवस्थित जमत नव्हता, त्यामुळे इथे मी आणखी एक पोटॅटो ॲड केलेला आहे। आता हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला याचे छोटे छोटे असे वडे तयार करून घ्यायचे आहेत। इथे मला 2 कप भिजलेल्या साबुदाण्यासाठी 3 मीडियम साईजचे पोटॅटोज लागलेले आहेत व अर्धा कप शेंगदाण्याचा कूट वापर केलेला आहे। मी इथे शेंगदाण्याचा कूट हा व्यवस्थित थोडासा मोठा मोठाच ठेवला पाहिजे, जेणेकरून असे ती क्रंचीनेस छान लागतो वड्यामध्ये। आता इथे आपण छोटे छोटे याचे वडे तयार करून घेऊयात। हे असे गोल गोल साईजचे वडे तयार करून घेतल्यानंतर हे आपल्याला फ्राईंग पॅनमध्ये व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत। आता इथे एकदाच मी 4 ते 5 वडे असे तयार करून ठेवत आहे व तेल गरम झाल्यानंतर यामध्ये हे वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत। तर तेल गरम झालेलं आहे, यामध्ये 2 ते 3 वडे ॲड करून आपल्याला हे अशा प्रकारे वरतून तेल टाकत छान तळून घ्यायचे आहेत। हे व्यवस्थित तळल्यानंतर थोडासा असा लालसर रंग येईपर्यंत छान तळून घेतल्यानंतर हे असे थोडेसे असे फुगतात छान। वरतून अगदी क्रिस्पी आणि आतून थोडेसे मऊ असे खूप सुंदर, टेस्टला खूपच छान लागतात हे वडे। त्यासोबत मी इथे दह्याची चटणी तयार करून घेत आहे। इथे मी अर्धा कप दह्यामध्ये 2 चमचे 3 चमचे साखर टाकून थोडंसं काळं मीठ टाकलेलं आहे व व्यवस्थित मिक्स करून याची अशी छान तयार चटणी करून घेतलेली आहे व अशा प्रकारे हे छान सर्व करायचं आहे। तुम्ही अशी वडे नक्की ट्राय करून पहा व कसे झाले ते नक्की कमेंट करून कळवा व ही रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट करून कळवा व अशाच नवनवीन रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला क्लिक करा व चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।